नमस्कार मित्रांनो, आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे। आज मंगळवार 11 जून 2024। आज आपण महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर का नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आपण या चॅनलला असेच रोजच्या हवामानाचा अंदाज देत असतो। चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, मान्सून महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये आज पोहोचलेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे। त्यामध्ये जर का विचार करायला गेला आपण तर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्याला जोरदार असा मान्सूनचा फटका बसताना आपल्याला दिसत आहे। या भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे। सोबतच नाशिक जिल्ह्यातील निफाड, मनमाड, मालेगाव या भागामध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे। धुळे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडताना आज आपल्याला दिसत आहे। त्या बाजूला लागून असलेल्या अकोला, अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये आज आपल्याला पाऊस पडताना दिसत आहे। तर काही ठिकाणी वादळी वाऱ्याची सुद्धा शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे। या भागामध्ये काही प्रमाणामध्ये ढगाळ वातावरणसुद्धा आज असणार आहे। त्यासोबतच आपण जर का विचार करायला गेलो तर आपल्याला दिसेल की पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस आज पडताना आपल्याला दिसत आहे। पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस पडताना आपल्याला आज दिसत आहे। त्यामध्ये जेजुरी, बारामती, दौंड, इंदापूर, खेड, जुन्नर या भागामध्ये जोरदार असा पाऊस पडत आहे। त्याबरोबरच मुंबईसह उपनगरामध्ये आणि कोकण किनारपट्टीलगत आपण कोकणात पाहायला गेलो तर जोरदार असा पाऊस येथे सुद्धा पडताना दिसत आहे आपल्याला। सातारा जिल्ह्यामध्ये आपण पाहत असाल तर सातारा जिल्ह्याला सुद्धा मान्सून पावसाचा आपण पाहत असाल तर पाऊस पडताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना आज दिसत आहे। लागूनच असलेल्या सांगली जिल्ह्याला सुद्धा जोरदार असा पावसाचा फटका आज बसताना आपल्याला दिसत आहे। सांगली जिल्ह्यातील जत, विटा, मायणी, इस्लामपूर या भागामध्ये जोरदार पाऊस आज आपल्याला पडताना या भागामध्ये दिसत आहे मित्रांनो। त्यासोबतच मित्रांनो पाहायला गेलं तर लागूनच असलेल्या सोलापूर जिल्ह्याला आज हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे। त्यामध्ये सोलापूरमधील अकलूज, सांगोले, पंढरपूर, सोलापूर आणि अक्कलकोट या भागामध्ये आपल्याला पाऊस पडताना दिसत आहे। त्यामध्ये सोलापूर आणि अक्कलकोट भागामध्ये जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे। रेड अलर्ट या भागामध्ये दिलेला आहे। त्यासोबतच धाराशिव जिल्ह्यातील बार्शी, वैराग, कुर्डवाडी या भागामध्ये तुळजापूर जोरदार असा पाऊस पडत आहे। या भागाला सुद्धा हवामान विभागाने आज रेड अलर्ट दिलेला आहे। वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता या भागाला हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा त्यामुळे दिलेला आहे। त्यासोबतच लागून असलेला आपण पाहायला गेलो तर लातूर जिल्ह्यामध्ये औसा, निलंगा, उदगीर या भागामध्ये सुद्धा ग्रीन अलर्ट दिलेला आहे। मध्ये ते सुद्धा जोरदार असा बऱ्या प्रमाणात आपल्याला पाऊस पडताना दिसत आहे। त्याबरोबर जर का पाहायला गेलं मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार असा पाऊस आज पडताना दिसत आहे। त्यामधील कैज, परळी, माजलगाव, गेवराई या भागाला मान्सूनचा फटका बसताना आपल्याला दिसत आहे। त्याबरोबर आपण सोबत पाहायला गेलो तर अहिल्यानगरमध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह ढगाळ वातावरण असणार आहे तर काही ठिकाणी जोरदार असा पाऊस आपल्याला आज पडताना या भागामध्ये दिसणार आहे। त्याबरोबरच आपण पाहिले गेलो तर छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्हा या दोन्ही जिल्ह्याला सुद्धा मान्सूनचा फटका बसताना दिसत आहे। छत्रपती संभाजीनगरमधील पैठणला सुद्धा जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला या भागामध्ये दिसत आहे। सोबतच जालना जिल्ह्यात सुद्धा काही भागामध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासह जोरदार असा पाऊस या भागामध्ये पडताना आज दिसत आहे। या भागामध्ये काही प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण विखुरलेल्या स्वरूपाचे सुद्धा असणार आहे। काही ठिकाणी जोरदार असा वारासुद्धा असू शकतो। त्याला लागून असलेला आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल की हिंगोली, वाशिम, यवतमाळ, परभणी या जिल्ह्याला सुद्धा आज पावसाचा फटका आपल्याला बसताना दिसत आहे। परभणी जिल्ह्याला सुद्धा विजेच्या कडकडाटासह जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल की वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह येथे पाऊस पडत आहे। त्यासोबतच विदर्भातील यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यामध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आपल्याला आज पडताना या भागामध्ये दिसत आहे।
जोरदार असा पाऊस या भागामध्ये सुद्धा पडताना आपल्याला हवामान विभागाने सुद्धा असा इशारा दिलेला आहे. त्याबरोबरच विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यामध्ये सुद्धा थोडाफार प्रमाणामध्ये ढगाळ वातावरणासह पाऊस आज पडताना आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, जर का आपण महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घ्यायचा झाला तर महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यामध्ये मान्सूनचा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे. आज, उद्या आणि पुढील काही दिवस हा पाऊस असाच राहणार आहे. काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये कमी जास्त असा पाऊस होईल. अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद मित्रांनो.